नमस्कार मंडळी. मला माहिती आहे की तुम्हाला सगळ्यांना कोकणातल्या रेसिपी किती आवडतात. तर मी आज एका अशाच रेसिपीचा खुलासा करणार आहे जी फक्त कोकणी लोकांनाच नाही पण जे कोकणात राहत नाहीत त्या लोकांना सुद्धा आवडते. ती रेसिपी म्हणजे कोंबडी वडे. तर कोंबडी वड्याचे भाजणीचं पीठ बनवण्यासाठी काय काय सामग्री लागते हे आता तुम्हाला आई सांगणार आहे. त्याचं मोजमाप किती असावं हे तुम्हाला ती सांगेल आता या व्हिडिओमध्ये. तर तुम्ही ही व्हिडिओ नक्की बघा. तर आई, तू काय काय घेतलंस कोंबडी वड्याचं पीठ बनवण्यासाठी? हे बघ, हे धणे, बडीशेप, काळी मिरे, दालचिनी, तेजपत्ता, फूल, जायपत्री, म्हणजे सगळे खडे मसाले घेतलेस. मसाले वेलची. ह्या परातीत काय घेतलंस? त्याच्यात चणा डाळ घेतली 100 ग्राम, उडीद डाळ 10 ग्राम, साबुदाणे 10 ग्राम, ज्वारी, पोहे अर्धा वाटी, धने 25-25 ग्राम, तांदूळ 2 किलो. तांदूळ कुठे आहेत? हे 2 किलो तांदळाला एवढं सांग. आईच्या हातचे कोंबडी वडे सगळ्यांना खूप आवडतात. आमचे नातेवाईक सुद्धा आईकडून वड्याचे पीठ सोबत आवर्जून घेऊन जातात. आता भाजते मी भाजायला लागते चणा डाळ. हे सगळं सामान भाजावं लागतं. उडीद डाळ, साबुदाणे, पोहे, ज्वारी, धणे, बडीशेप, चणा डाळ हे सगळं भाजून 2 किलो ह्याच्यात तांदळात टाकायचे वड्याला. या वड्यांमध्ये कोणती गोष्ट किती प्रमाणात टाकायची, मसाल्यांचं अचूक मोजमाप हे सगळं फक्त आणि फक्त आईलाच जमतं. शेवटी वर्षानुवर्षांचा अनुभवच आहे तो. पण या चवीमागचं खरं गुपित तुम्हाला माहिती आहे का? हे फक्त मसाल्यात नाही आहे, ते आईच्या प्रेमात आहे. म्हणजे बघा ना, आम्ही गेल्याच वर्षी आमच्या घरातली चूल खोपीत मांडली आणि आता उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत. बाहेर एवढं कडक ऊन आहे, पण तरीही आम्हा सगळ्यांना तिच्या हातचे वडे खायचे होते. म्हणून आईने कोणतीही तक्रार न करता आपल्या या खोपीत गेल्या वर्षी मांडलेल्या चुलीवर वडे करायला सुरुवात केली. या कडक उन्हात चुलीच्या जाळासमोर ती हे सगळं करत बसली आहे. आज जरी आम्ही कोणत्या महागड्या हॉटेलमध्ये गेलो ना, तरी आईच्या हातच्या कोंबडी वड्याची चव ही तिथे कुठे आसपास मॅचसुद्धा होत नाही. आता हे सर्व मी भाजून घेतले आहे. आता हे तांदळात मिक्स करते आणि दळायला देते. हे थोडंसं सरसरीत दळण आणायचं वड्यासाठी जाडं. असं मिक्स करून दळायला द्यायचं. एवढं सरसरीत असं आणायचं जाडं. मगाशी तुम्हाला सांगायचं राहिलं, ह्याच्यात गहू 50-100 ग्राम गहू आणि 2 चमच मेथीचे दाणे टाकायचे राहिले होते, ते मी आता टाकते. आता हे दळण चक्कीवर देऊन दळण करून आणायचं आहे. थोडं जाडं मध्यम असं सरसरीत दळण आणायला लागतं वड्यांसाठी. हे आता मी दळायला देत आहे. हे काल मी वड्याचं दळण तयार केलं होतं, ते दळून आणलं. आज 10-10:30ला भिजवलं. त्याला थोडंसं गरम पाणी घ्यायचं आणि थोडीशी हळद टाकायची, मीठ टाकायचं, कांदा लसूणची पेस्ट करायची आणि ती त्याच्यात मिक्स करायची, भिजवायचं. थोडंसं गरम तेल करायचं, गोडं तेल थोडं 1 चमचाभर टाकायचं आतमध्ये सुक्या पिठात. नंतर मग ते भिजवून झालं की असे निकारे टाकायचे, चुलीतले निकारे आणायचे, हे असे टाकायचे. त्याच्यावर तेल टाकायचं
गोडं तेल गरम करायचं आणि ते टाकायचं आणि असं पॅक करून ठेवायचं. तास बाद 1 तास अर्धा तास जसं तुम्हाला करायला मिळेल तसं. जास्त पातळ भिजवायचं नाही, सुकंवलं भिजवायचं. आणि मग नंतर त्याच्यावर असं पीठ टाकायचं. हे पीठ काढायचं, हे निकारे वगैरे काढून टाकायचे पिठावरचे. आणि आता वडे बनवायला घ्यायचे. हे निकारे काढून टाकायचे. निकारे नसेल तर तुम्ही नारळाची वरवंटी गॅसवर जाळलात आणि त्याच्यावर टाकलात असं हे करून तरी चालेल. नाहीतर मग गरम तेल करायचं, गोडं तेल, त्यात थोडीशी लसूण टाकायची आणि ते टाकायचं आणि असं पॅक करून ठेवायचं आणि वरती झाकण ठेवायचं, पातेले वगैरे काहीतरी उकडी घालून. पीठ मळून झाल्यावर त्याचे छोटे छोटे गोळे करून केळीच्या पानावर किंवा आपण रुमालावर सुद्धा थापू शकतो. वडा जास्त जाडाही नको आणि पातळही नको. हे आहेत आपले कोंबडी वडे तयार. आणि काही जणांना असं वाटतं की कोंबडी वडे म्हणजे नॉनव्हेज असतात, पण असं नाही आहे. कोंबडी वडे हे व्हेजच असतात, पण त्याला आपण व्हेजसोबत सुद्धा खाऊ शकतो आणि नॉनव्हेजसोबत सुद्धा खाऊ शकतो. तर मी आता अर्धा वडा ऑलरेडी खाल्ला आहे, कारण मला राहवलं नाही. आणि या वड्यांची चव इतकी सुंदर आहे ना, यम. तुम्हाला आईची ही पारंपरिक पद्धत आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.